So let's start with the time series analysis. Is the screen visible? No, sir. I hope now it's visible. No. Yes. Okay. So let's start. Yes, sir. Yeah, let's start with the time series analysis. Okay. So वर्ड मध्येच आहे की याला ना शॉर्ट मध्ये TSA पण म्हणतात. ओके. टाइम. ओके. सो म्हणजे काहीतरी यात समथिंग विच इज रिलेटेड विथ द टाइम अशी काहीतरी ना याच्या नावावरून आयडिया येते. ओके. सो यामध्ये टाइम सिरीजमध्ये काय होते, आता मशीन लर्निंगमध्ये पाहिलं तुम्ही प्रिडिक्शन like on the basis of few parameters we are predicting the future, or the future prediction, whatever it will be, like the price of houses, the price of insurance for the policy, or the price of त्यामध्ये दोन डेटा सेट होते, पुणे आणि बँगलोर. देन सेल्स, ओके, सेल किती होईल त्या स्टोअरचा असं काढतो तो. बट इफ यू ऑब्झर्व त्यामध्ये ना टाईम नावाचा एक पॅरामीटर नव्हता किंवा टाईम नावाचा एक पण फीचर नव्हता. ओके. सो बेसिकली जे काय सगळे होते ना ते टाईम नावाचा फीचर ज्या डेटा सेटमध्ये असेल असा एक पण डेटा सेट तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नव्हता. ओके. कारण ज्या डेटा सेटमध्ये टाईम नावाचं एक ना व्हॅरिएबल येते, एक फीचर येते, तिथं ना टाईम सिरीज एक्झिस्ट करत आहे. टाईम सिरीज नथिंग बट बेसिकली वी आर प्रिडिक्टिंग समथिंग विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके. लाईक नेक्स्ट इयरला सेल किती होईल, येणाऱ्या 10 वर्षामध्ये सेलच्या फिगर्स काय असतील, लाईक दिस. सो इट्स अगेन आय एम गिव्हिंग द प्रिडिक्शन, द फ्युचर प्रिडिक्शन ऑन द बेसिस ऑन द बिहाफ ऑफ टाईम, की इयरली किती असेल, मंथली किती असेल किंवा क्वार्टरली किती असेल सेल्स, ऑन द बेसिस ऑफ दॅट. सो सी पहा, NLमध्ये तुम्ही काय पाहिलं, नेम, एज, जेंडर, वेट, हाईट, BMI, तर लाईक क्लास वगैरे पाहिले, हा नॉर्मल असेल, ॲबनॉर्मल, अशा गोष्टी पाहिल्या होत्या. त्यामध्ये लिनियर आणि क्लासिफिकेशन टाईपच्या गोष्टी पण पाहिल्या होत्या. पण TSA ना थोडं स्ट्रक्चर यात लॉजिकल वेगळं आहे. TSमध्ये तर आपण काय करतो तर जे काय तुमचं प्रिडिक्शन असेल इट्स विथ रिस्पेक्ट टू टाईम असेल. ओके. then 90% केसेसमध्ये ना you can see the regression here. ओके. सो एक एक्झाम्पल दिलेलं आहे डेट टाईम पिरियडवरती. सपोज मी 10 जान घेत असेल आणि ना त्या स्पेसिफिक डेटला जर प्रिडिक्शन वगैरे द्यायचं असेल किंवा जस्ट ॲझ्युम करा आजची डेट, जस्ट ॲझ्युमिंग इन दॅट आजची डेट 10 जानेवारी 2013 आहे. ओके. 10 वर्षानंतरचं प्रेडिक्शन काढायचं आहे. सो ऑब्वियसली 10 वर्षानंतर 10 जानेवारी 2023 असेल अप्रॉक्सिमेटली. सो आय एम प्रेडिक्टिंग समथिंग अ फ्युचर. आजच्या डेटपासून आम्ही 10 वर्ष पुढचा विचार करतोय आणि 10 वर्ष पुढे ना सेल्स किती असेल हे सांगतो. ओके. सो प्रॅक्टिकली देर आर सम लिमिटेशन की तुम्ही ना इतक्याच इयरपर्यंतचं प्रिडिक्शन काढू शकतात जर तुमच्याकडे तेवढा डेटा असेल तर. ओके. तुमच्याकडे जर एक दिवसाचा डेटा आहे तुम्ही म्हणत असेल मी पुढल्या 365 दिवसाचं प्रिडिक्शन देत असेल तर दॅट इज कम्प्लिटली ना द सिलीनेस, कारण असं पॉसिबलच नाही. तुमच्याकडे सफिशियंट हिस्टॉरिकल डेटा पाहिजे ज्यावरती तुम्ही तुमचं मॉडेल ट्रेन करा आणि त्याच्या बेसिसवरती ना तुम्ही प्रिडिक्शन घेऊ शकाल. एक्झाम्पल, मंथली बिअर प्रोडक्शन डेटा असेल, हा डेटा सेट कॅगलवरती अवेलेबल आहे. इफ यू वॉन्ट टू एक्सप्लोर यू कॅन गो टू द कॅगल, डाउनलोड इट अँड एक्सप्लोर इट. पूर्ण कोड पण आहे आणि डेटा सेट पण आहे कॅगलवरती. ओके. फक्त कॅगलवरती डेटा सेट डाउनलोड केल्यानंतर जर कोड जर पाहायचं असेल सॅम्पल कोड, तर ज्याला ना जास्त रेटिंग्ज आहेत किंवा ज्याला जास्त अपोर्ट्स आहेत किंवा ज्याला सिल्वर किंवा गोल्ड असे काही तर देअर आर सम कॅटेगरीज आणि ॲक्युरेसी ज्याची जास्त आहे ते मला डाउनलोड करून कोड रिव्ह्यू करा एक वेळेस. और इफ यू वॉन्ट टू एक्सप्लोर गो विथ द मल्टिपल कोड, यू विल गेट द मल्टिपल अप्रोचेस. सो फाईन, कमिंग टू द नेक्स्ट. टाईम सिरीजमध्ये आहे ना ते प्रिडिक्शन एकतर आवरली बेसिसमध्ये होईल, डे बेसिसवरती, वीकली, क्वार्टरली और डिकेड, वॉट एव्हर इट विल बी आय कॅन से. ओके. देअर आर या टाईम पिरियड असेल. ओके. किंवा हे टाईमचे तुमचे पॅरामीटर्स असतील. आता सपोज असं कधीच नाही टाईम सिरीजमध्ये की 15 मिनिटाला प्रिडिक्शन, 3 दिवसाला प्रिडिक्शन, असं कधीच नाही. आयदर इट बी आवरली, डेली, मंथली, इयरली, क्वार्टरली, लाईक दॅट. सो इंडस्ट्रीमध्ये बेसिकली सी पहा, मॅक्झिमम यूज केसेसमध्ये तुम्ही पाहाल मंथली, डेली और आवरली. समटाइम्स यू कॅन गो थ्रू वीकली, क्वार्टरली. ओके. 15 मिनिट्स, देअर आर लेस यूज केसेस, असं कधीच घडत नाही. ओके ना. ओके. आता ही केस कुठे येते सांगतो. काही ठिकाणी ना 15 मिनिट्स पण मॅटर करते, ईच अँड एव्हरी सेकंड मॅटर. कुठं कोणी सांगेल
थोडं डोकं वापरा. प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद मॅटर करते की पुढे ना प्राईस काय असेल त्याची. फास्ट हे फ्लाइट हे वगैरे या समटाइम्स मॅटर, ट्रॅव्हलिंग समटाइम्स मॅटर बट नॉट ऑलवेज. कारण ना त्यांची पण सायकल असते, आवरली किंवा डे बेसिसवरती चालते. बट आय कॅन से म्हणजे क्लोज आहात क्लाउड तुमच्या. वरती क्लाउड वरती VMs वगैरे ते जे वापरत असेल तर ओके, पण ते तुम्ही रिमोट फ्युचर प्रेडिक्ट करत नाहीत ना. ॲप्लिकेशन. त्याचे प्राइजेस आता अमेझॉनचा मी EC2 इन्स्टन्स घेत असेल तर त्याच्या प्राइजेस वगैरे त्या स्पेसिफाय केलेले असतात, फिक्स असतात, प्रत्येक सेकंदाला नाही बदलत त्या. आता स्टॉक मार्केट. राईट, येस, दॅट वॉज आन्सर. प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मिनिटाला ना, प्रत्येक तासाला ग्राफ अप डाऊन होत राहतात. हॅव यू सीन स्टॉक मार्केटचे ग्राफ? Yes. Yes, sir. ओके, सो दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल की जिथे ना टाईम भरपूर मॅटर करतो. ओके, सो एक्झाम्पल हे दुसरी केस आहे, लक्षात आहे ती सोडा आता. सेल्स ऑफ बाईक. ओके, ॲझ्युम इट की एका दिवसाला तुमच्या 2 बाईक सेल होत येतात शोरूममध्ये. ओके, सो तुमच्या शोरूममध्ये ना जस्ट ॲझ्युम करा दिवाळीसारखा फेस्टिवल येणार आहे. मला सांगा सेल वाढेल की कमी असेल दिवाळी किंवा दसरा? वाढेल. ओके, सो ॲझ्युम करा तुमचा ॲव्हरेज सेल आहे, दिवसाला 2 जातात, तर 30 दिवसाला किती जातील बाईक? रँडम. दिवसाला 2 तर 30 दिवसाला किती जातील? 60. 6 हा मेघा, काय झाले? दिवसाला 2 तर महिन्याला 6 कशा? महिन्याला म्हटलं काय, मला सॉरी मला दिली ओके, ठीक सॉरी. आहे. सो महिन्याला किती झाल्या सर्व? 60 का? 60. ओके, 60. राईट. सपोज जर सीझन असेल दिवाळी किंवा दसऱ्यासारखा, तर तुम्ही सपोज दिवाळी 1 महिन्यावरती आलेली आहे. ओके, दिवाळीच्या अगोदरचा जस्ट महिना हा असा आहे. ओके, सो पुढल्या महिन्यामध्ये सेल तुमचा होणार आहे, राईट. सो त्या केसमध्ये नेक्स्ट महिन्याला तुम्ही बाईकची ऑर्डर देता ना कंपनीकडे, 60ची देणार की 40ची देणार की मोर दॅन 60 देणार? कॉमन सेन्स. More than 60. More than 1000? हा 1000? नाही 100. ओके, यू कॅन टेक लाईक तुमचे काहीतरी हे असेल इन्व्हेंटरी Correct. मॅनेज. तुमच्यावर तेवढी स्पेस पण असली पाहिजे ना. तुम्ही 1000 ऑर्डर करा आणि कुठं रस्त्यावर लावाल का? सो तुमचं स्पेस मॅटर करते, तुमचं बजेट मॅटर करते, कोणती इन्व्हेंटरी कुठं मॅटर करतात, किंवा ना डेड इन्व्हेंटरी म्हणताय. तुम्ही जर एवढं सगळं ऑर्डर करत असाल आणि नंतर जर स्टॉक आउट जर होत नसेल तर ते डेड इन्व्हेंटरी म्हणतात त्याला. ओके, नंतर सपोज जर तुम्ही जर जस्ट ॲज मी, ओके, तुम्ही 100ला जर ती गोष्ट घेतली आणि नंतर ती जर गोष्टीची किंमत सपोज 50 रुपयाला आली, तर त्या गोष्टीचा अर्थ काय तुम्ही परचेस करून तेवढ्या बल्क क्वांटिटीमध्ये? आय थिंक दॅट वुड नो युजलेस डिसिजन. सो त्याच्या केसमध्ये तुम्ही एक ना तुमचा मार्जिन ठेवतात. ओके, मार्जिन किंवा एक ना थ्रोटल ठेवतात किंवा त्याला कट ऑफ पॉईंट म्हणा. ओके, तेवढं ठेवतात आणि त्या रेंजपर्यंत तुम्ही परचेस करू शकता किंवा ऑर्डर करू शकता. ओके, नाहीतर त्यानंतर सगळे मार्केटमध्ये नवीन मॉडेल यायचे आणि तुम्ही जुनेच मॉडेल विकत बसायचे, असं होऊ नये. ओके, फाईन. आता मी जे काही एक्झाम्पल दिलं, ओके, त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, इन दिस केस इट इज नेसेसरी टू प्रेडिक्ट द डिमांड ऑन द फोरकास्ट. ओके, आता सपोज हे तुम्हाला माहिती आहे, ओके, पण जो नवीन आहे ज्याने आत्ता शोरूम चालू केलं आहे, ओके, किंवा एवढ्या गोष्टी ज्याला कळत नाहीत, ओके, त्याला जर फ्युचरमध्ये किती बाईक आणायच्यात किंवा किती बाईक ऑर्डर करायच्यात याचा काय अंदाजच नसेल. ओके, किंवा आता जे आपण फोरकास्टिंग केलं की सपोज दिवाळी आहे, अगोदर मंथली एवढा सेल आहे किंवा मंथली एवढ्या बाईक जातात, सो मला काहीतरी बॅकअप ठेवून एक्स्ट्रा बाईक आणल्या पाहिजेत. ओके, सो आपण एक्झॅक्टली काय केलं तर काहीतरी फोरकास्ट केलं की डिमांड किती जनरेट होऊ शकते. ऑब्वियसली ॲव्हरेज माझे 60 बाईक विकतात महिन्याला, तर 60+ असतील, कारण फेस्टिवल सीझन आहे, प्लस ॲव्हरेज 60 पकडतो आणि सपोज वरच्या विकणाऱ्या 20 किंवा 30 असतील ॲझुम इट. सो 80-90 मला मेंटेन करावं लागेल. सो व्हॉट आय डिड द डिमांड, किती डिमांड असेल. ओके, येस. म्हणजे कस्टमरकडनं मला सपोज 80 बाईकची डिमांड येऊ शकते या पूर्ण महिन्यामध्ये दिवाळीच्या. सो आय हॅव टू प्रिपेअर फॉर दिस. ओके, देन आता डिमांड फोरकास्टिंग आणि सेल्स फोरकास्टिंग दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके, सेल्स मी माझ्या एंडनं काढतोय. ओके, लास्ट क्वार्टरचा माझा सेल एवढा होता माझ्या कंपनीच्या, पुढच्या क्वार्टरमध्ये किती असेल किंवा नेक्स्ट क्वार्टरमध्ये जे येणारे ना सेल किती असेल. ओके, ह्याला सेल्स फोरकास्टिंग म्हणता येईल किंवा सेल्स प्रिडिक्शन म्हणता येईल. ओके, बट जस्ट मी डिमांड
फोरकास्टिंग म्हणतोय or डिमांड प्रिडिक्शन म्हणतोय, त्यावेळेस कस्टमरकडनं मला कितीसाठी डिमांड जनरेट होऊ शकते. सो आय एम प्रिडिक्टिंग द डिमांड और फोरकास्टिंग द डिमांड. गॉट इट? Yes. ओके. वेदर फोरकास्टिंग ऐकलं असेल तुम्ही, आठवते? हो. हो. ओके. सो इट्स अगेन ते फ्युचर प्रेडिक्ट करतात. ओके. ते ज्योतिष वगैरे काय नाही, त्यांच्याकडे काही डेटा असतो, त्या डेटाच्या बेसिसवरती ना दे आर प्रिडिक्टिंग की असं होईल तसं होईल. आय थिंक लास्ट टाइम मुंबईमध्ये जेव्हा ते म्हणायचे भरपूर पावसाचा धोका आहे काहीतरी असं सांगायचे ना न्यूजची मोबाईलवरती काहीतरी SMS थ्रू, आणि नंतर ना त्या दिवशी काहीच व्हायचं नाही, आणि ज्या दिवशी द्यायचे ना म्हणजे काहीच नाही, मेसेज वगैरे काहीच यायचं नाही, त्या दिवशी भरपूर जोरात पाऊस येऊन जायचा. ओके. देर आर सम माइट बी त्यांचे अल्गोरिदम चुकीचे काम करत असेल किंवा रॉंग अल्गोरिदम काम करत असेल किंवा मॉडेल चुकीचे ट्रेन केलं असेल. ओके. समटाइम्स इट्स ऑल्सो पॉसिबल देर आर सम वायलेशन, कोणतंच मॉडेल 100% ॲक्युरेट नसतं, बट आय एम जस्ट टेलिंग द एक्सेप्शनल केस. ओके. कम हिअर. If prediction of 45 bikes, then showroom की प्रिपरेशन टू डील विथ दॅट इन द प्रिडिक्शन. आता मी जे एक्झाम्पल दिलं होतं ना 60 विकत असतील तर ते माझं वेगळे एक्झाम्पल दिले, आणि इथे नंबर्स आहेत ते वेगळे. ओके. सो प्रिडिक्शन ऑफ 40 बाईक्स, देन शोरूम विल कीप द प्रिपरेशन टू डील विथ दॅट प्रिडिक्शन. म्हणजे सपोज तुमची 45 बाईकची रिक्वायरमेंट असेल तर जी काय रिक्वायरमेंट आहे ती मीट करण्यासाठी बाईकवाला किंवा शोरूमवाला जो आहे ना तो त्यासाठी प्रिपेअर असेल, वेल प्रिपेअर्ड असेल. ओके. सो प्रिडिक्शन इन अप्रूव्ड बिझनेस ग्रोथ अँड द बेनिफिट्स. ओके. आता उदाहरण दिलं की दिवाळीला आपण ना 80 बाईक परचेसच केलं नाही. ओके. सो मी 60च बाईक परचेस केलं. ओके. काय होईल? लॉस ऑब्विसली, कारण ऑर्डर येत आहेत पण तुमच्याकडे काहीच नाही विकायला. सो इट विल बी डेफिनेटली लॉस 20 बाईक्स. आणि 20 बाईकचा लॉस म्हणजे यू कॅन कन्सिडर व्हॉट इज द नंबर. ठीक आहे. नाव कमिंग टू द मेन पॉईंट, वी आर स्टार्टिंग द रिअल टाईम सिरीज. हे जसं ओव्हरव्ह्यू इंट्रोडक्शन किंवा ब्रीफ होतं. आता टाईम सिरीज. सो इन टाईम सिरीज वी मस्ट नीड अ फीचर विच इज द टाईम, डेट और द पिरियड. एक फीचर फिक्स असेल. टाईम सिरीजमध्ये पहा काय करत. इट इज द सेट ऑफ ऑब्झर्वेशन, डेटा पॉईंट्स और रेकॉर्ड taken at an equal interval of time where our main variable should be the time, okay, and time dependent variable म्हणजे टार्गेट. ओके. डेफिनेशन क्लिअर आहे का? काय डाऊट आहे सांगा आताच पुढे जाण्यावर. येस. क्लिअर आहे सर. ओके. त्यानंतर टाईम सिरीजमध्ये 2 टाईप्स आहेत ॲनालिसिससाठी. एक आहे त्याला म्हणतात युनिव्हॅरियंट ॲनालिसिस, सेकंड आहे ते मल्टीव्हॅरियंट ॲनालिसिस. ओके. हा एबी प्रॉफिट मॉडेल हा ना फेसबुकवरनं डेव्हलप केलेला मॉडेल आहे. एबी प्रॉफिट हे टाईम सिरीजचं मॉडेल आहे. ओके. युनिव्हॅरियंट ॲनालिसिसमध्ये पहा, युनि म्हणजे सिंगल. राईट. सो यामध्ये तुमचा एक टाईम सिंगल व्हॅरिएबल असेल, हा तर फिक्स असेल बरोबर ऑलवेज, कारण आपण टाईम सिरीजमध्ये डील करतो. हा सोडून फक्त आणि फक्त तुमच्याकडे एकच असेल जो की टार्गेट व्हॅरिएबल असेल. दॅट्स वाय इट इज युनिव्हॅरियंट ॲनालिसिस. मल्टी म्हणजे जास्त असतील, मोर दॅन 1 और मोर दॅन 2 वॉट एव्हर इट विल बी. ओके. सो या केसमध्ये पहा, टाईम आहे, टार्गेट आहे आणि एक एक्स्ट्रा फीचर आहे. पण त्याचा यूज काय एक्स्ट्रा फीचरचा, दॅट इज हेल्प अस टू प्रेडिक्ट द आउटपुट. सो मल्टीव्हॅरियंटमध्ये असा सिनारिओ होतोय आणि युनिव्हॅरियंटमध्ये असा सिनारिओ. क्लिअर? पहा, युनिव्हॅरियंटमध्ये आपल्याकडे कोणकोणते अल्गोरिदम आहेत युनिव्हॅरियंट ॲनालिसिसमध्ये. फर्स्ट आहे AR म्हणजे ॲटो रिग्रेसिव्ह, MA फॉर द मुव्हिंग ॲव्हरेज, थर्ड वन इज ARMA. ओके. देन नेक्स्ट इज ARIMA which is called as the integrated. हे वाला सी हे फुल फॉर्म कशी बनतात बघा. A आहे बरोबर, ARMA. सो ॲटो रिग्रेसिव्ह. ओके. MA फॉर मुव्हिंग ॲव्हरेज. देन ARIMA ऑटो रिग्रेसिव्ह इंटिग्रेटेड मुव्हिंग ॲव्हरेज. SARIMA. ओके. SARIMA SARIMA. सो SARIMA स्टँड फॉर सीजनल ऑटो रिग्रेसिव्ह इंटिग्रेटेड मुव्हिंग ॲव्हरेज. एबी प्रॉफिट इट इज डेव्हलप्ड बाय फेसबुक. देन LSTM इट इज कॉल्ड ॲज अ लॉंग शॉर्ट टर्म मेमरी. इथे मेन्शन केले. हा डीप लर्निंगचा अल्गोरिदम पण आहे. डीप लर्निंग अल्गोरिदम विच वी वर्क्स ऑन द इपॉक अँड न्यूरल नेटवर्क. LSTM आपण ज्याबद्दल बोललो होतो.
याबद्दल काय सांगितलं होतं मी तुम्हाला? LSTM बद्दल कशा- सांगितलं होतं. हां. इट हेल्प्स द इनपुट आणि सॉरी इट हेल्प्स इट रिमेंबर द इनपुट असं काहीतरी सांगितलं, आठवते का? विसरलोय सर. हम्म? विसरलोय सर. अवघड आहे. ठीक आहे. LSTM मध्ये किंवा RN मध्ये मोस्ट प्रोबॅबली LSTM मध्ये ना लॉंग शॉर्ट टर्म मेमरी म्हणतात. त्यामध्ये ना मॉडेलची सवय आहे. जे काय तुम्ही इनपुट देतात ना ते इनपुट लक्षात ठेवतं, रिमेंबर करते, त्यापासून लर्न करते आणि त्याच्या बेसिसवर ते प्रिडिक्शन देते. मेमरी वर्ड. ठीक आहे. त्यामध्ये आहे एक्सपोनेन्शियल स्मूथिंग आणि लास्ट आहे हॉल्ट वेंटर्स. देन टॉकिंग अबाउट द मल्टीव्हेरिएंट अनालिसिस. मल्टीव्हेरिएंटमध्ये आहे तुमच्याकडे वॅर वेक्टर, देन एबिप्रॉफिट इथं पण आहे पहा, म्हणजे युनिव्हेरिएंट आणि बायव्हेरिएंट. LSTM इथं पण आहे, तिथं पण आहे. सरीमॅक्स आणि वॉरमॅक्स. क्लिअर टाईप्स किंवा त्याच्यानंतर काय काय येते आता पहा. एक्झाम्पल्स आहेत. स्टॉक मार्केट. आता जे आपण एक्झाम्पल पाहिलं ते सपोज या डेटला या टायमिंगला त्याची कॉस्ट एवढी होती, काही वेळा चेंज करून एवढी झाली. ओके, मी अर्ध्या तासाचा गॅप धरला आहे, पण सगळ्यांना मिनटाला सेकंदाला गोष्टी बदलतात. ओके, सो बट आय एम टेकन हाफ आवर ऑफ इंटरवल. सो 120 झाली, नंतर काहीतरी प्राईस वाढली. अशा प्राइजेसना अप डाऊन होत राहतात स्टॉक मार्केटमध्ये. जर तुम्ही चेक केलं असेल ग्राफ किंवा स्टॉक मार्केट कधी ओपन केलं असेल तर जे ओपन करतात किंवा जे हे करतात त्यांना माहीत आहे, हे ग्राफना खाली होत राहतात. राईट? येस. ओके, सो याचं जर मला जर ग्राफ जर प्लॉट करायचं असेल तर आय कॅन प्लॉट. या साईडला प्राईस असेल किंवा कॉस्ट असेल, या साईडला टाईम असेल. म्हणजे टाईम एक फिक्स व्हॅरिएबल राहिला, राईट, आणि दुसरा व्हॅरिएबल आहे तो तुमचा आहे अमाऊंट. or I can say the magnitude also. Okay, then पिझ्झा स्टोअर सेल्स आउटलेट. ओके, आता या ठिकाणी आहे की टोटल पिझ्झाचा सेल किती होतोय. ओके, इन टर्म्स ऑफ मनी समजा. ओके, आणि किंवा इन टर्म्स ऑफ यू कॅन से दॅट द ऑर्डर्स, डिपेंड्स ऑन यू. आणि या साईडला घ्या तुम्ही लाईक पिरियड घ्याल, वीकली असेल, मंथली असेल किंवा डेली असेल, वॉट एव्हर इट बी. सो यू कॅन सी द प्लॉट हिअर लाईक. म्हणजे सपोज 14व्या आठवड्यामध्ये काहीतरी असा काहीतरी सेल झाला होता, जस्ट ॲज इट. ओके, सो म्हणजे 200 ऑर्डर डिलिव्हर केल्या होत्या. ओके, सो मोस्ट प्रोबॅबली ना इंटरव्ह्यूवर मी कॅन आस्क टाईम सिरीजवरती क्वेश्चन अशा टाईपचे पण विचारते. थोडा ना एक सिनारिओ बेस पण क्वेश्चन यावरती होतोय, मी भरपूर इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं आहे. सपोज एक सिटी आहे, ओके, तर त्या ठिकाणी किंवा एक एरिया आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला पिझ्झाचं आउटलेट ओपन करायचं आहे. सो व्हॉट विल बी वार चॉईस किंवा तुमचा डिसिजन, किंवा तुम्ही कसं हे डिसाईड कराल, काय कराल त्या अगोदर? पहिलं तर ग्राहक तिथला. दुसरं कोणी एकच नाही, बाकीचे पण क्लासमध्ये. काय म्हटलं? हां अथर्व, आता सांग क्वेश्चन. हा, तुम्हाला पिझ्झाचा आउटलेट एखाद्या सिटीमध्ये चालू करायचं आहे, तर तुमचे काय म्हणजे पॅरामीटर्स असतील का? सिटी म्हणण्यापेक्षा मी एखाद्या लोकेशन विल बी मच मोर बेटर. हा, एखाद्या लोकेशनला तुम्हाला पिझ्झाचा आउटलेट चालू करायचं आहे, तर काय पॅरामीटर्स असतील तुम्ही डिसाईड कराल की आउटलेट चालू करायचं? पब्लिक किती आहे बघायला लागेल. ओके, पब्लिक नियर बाय कुठले म्हणजे पिझ्झाचे स्टोर्स म्हणजे तुमच्या रेडियस मध्ये आसपास कुठे पिझ्झाची दुकान आहेत का? ठीक हा, आहे. ते प्लस म्हणजे ते लिव्हिंग तिथलं एरिया कसं आहे ते. ओके, म्हणजे अर्बन आहे, सब रुरल आहे की रुरल आहे एकदम की एकदम गावच आहे, राईट? स्टँडर्ड आहे म्हणजे की तिथले लोक हे कसं आहे तिथलं. ओके, म्हणजे ॲटलिस्ट त्या लोकांना पिझ्झा नावाची कन्सेप्ट माहित आहे का नाही? ठीक आहे, इन शॉर्ट. हा, राईट. नाही आहे, बट असं नाही म्हणत. गावामध्ये पण मला माहित नाही, माझ्या तर गावात नाही आहे. एक्झाम्पल म्हणजे एरिया ओके, आता एक्झाम्पलच म्हणतायच म्हणजे डिपेंड ऑन एरिया. सिटी असेल ना तर सिटीमध्ये पिझ्झाचा सेल हायेस्ट असू शकतो. रुरल एरिया आहे तर त्या ठिकाणी लोएस्ट असू शकतो, जनरल. येस येस. हां, नेक्स्ट. बाकी पुष्कर, मेघ, आणखी कोण आहे? प्रियंका. हे जर नाही आन्सर दिलं ना
पिझ्झाचं दुकान टाकावं लागेल, आत्ताच सांगतोय. कळते मग लॉजिक किंवा प्रॉब्लेम सोडविणं झिरो आहे तुमच्यामध्ये. लोकेशन कसं आहे परत, अदर म्हणजे जे बाकीचे जे स्टोर्स आहेत तिथं काय नाही, ते अवेलेबल पॉईंट आहे ऑलरेडी का? झाले, ते पॉईंट झाले. मेघा आणि अथर्वने कव्हर केले. तुमचे पॉईंट सांगा. झालं, दोनच गोष्टी होती. दुकान ओपन करणार, एरिया काय आहे आणि आजूबाजूची दुकानं बघून, बस. ते लोक डिस्टन्स पण बघतील, म्हणजे ते Radius. हेच होणार, ओके, ठीक जे आहे. डिलेव्हरीचं म्हणजे विदिन त्यांनी हे केलेलं असतात ना 30 मिनिट्सच्या, ते पण बघतील टाइम. फाईन, म्हणजे डिलिव्हरी बद्दल म्हणता. ठीक आहे, डिलिव्हरी विदिन टाइम मध्ये झाली पाहिजे. फाईन. ते नेक्स्ट म्हणजे ऍज पर ते कॉम्पिटिटर्स टाइम बाकीचे सिरीज सांगा सगळेजण आता. कॉम्पिटिटर्स किती आहेत आजूबाजूला? हा, झालं ते आजूबाजूची दुकानं बघायला. परत त्याच पॉईंटला येऊ नका. ओके, नवीन पॉईंट सर्च करा. सर अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल. राईट, तो हे पण बघितलं पाहिजे. माती खाऊ घालणार आहेत लोकांना, मटेरियल बघावं लागेल कुठून भेटतंय काय नाही. ओके, किंवा तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल. जे काही तुम्हाला रॉ मटेरियल लागते ते तुम्ही स्वतः बनवणार आहात. लाईक पिझ्झाचे बेस आहे, तुम्ही स्वतः प्रिपेअर करणार, की बाहेरून कुठून आउटसोर्स करणार आहात, हे पण बघितलं पाहिजे. ठीक आहे, आणखी दोघांचे डोके चालतात क्लासमध्ये. त्यांनी तिथं शॉप काढणार असलं तर ते शॉप आणि त्याचे एरिया आणि म्हणजे पार्किंग त्यांची गाडी आहेत ना पिझ्झावाल्यांचे, म्हणजे ते ओके, ठीक आहे. सो आय कॅन से दॅट त्यांना पार्किंग स्पेस जे काही कस्टमर येतील त्यांच्यासाठी, प्लस त्यांच्यासाठी, आणि प्लस सेकंड थिंग लाईक तुमची जागा स्वतःची की रेंट वगैरे भरतात. ठीक आहे. आणखी एक स्ट्रॅटजी डीमार्टमध्ये ना, डीमार्ट कधीच ना रेंटची जागा घेत नाही. इट विल टेक ओन व्हॉट आय कॅन से ओन स्पेस. राईट, स्वतःची जागा नेहमी घेत आणि तिथं ना उभा करते. सो त्यांचे ना रेंटचे पैसे वाढतात त्या ठिकाणी. डीमार्ट. नेक्स्ट कुक्स. ठीक आहे. मॅन्स सॉरी आय कॅन से रिसोर्स. रिसोर्सेस. ठीक आहे, ठीक आहे. दॅट्स ऑल. ओके, म्हणजे एवढे चार, म्हणजे असे तर भरपूर पॅरामीटर असतील, पण तुम्ही जे काय सांगितलं दॅट विल बी इनफ. पण अशांना भरपूर ॲनालिसिस करायला लागेल आणि त्यानंतर यू कॅन गो फॉर पुढचं जे काय पाऊल असेल ते. जे शांत बसले ते लक्षात घ्या. हे जर झालं ना डेटा सायन्स, तर पिझ्झाचं शॉप ओपन करायचे. फर्स्ट कस्टमर असतो आम्ही असो तुमचे. बाकीचे जे शांत बसले होते ते. ओके, सो when we plot the data, x-axis always indicates the time, either it will be weekly, monthly, daily, hourly, whatever it will be. Y-axis always indicates the magnitude, amount, values and the numbers. Limitation, यामध्ये जर तुम्हाला असे जर प्लॉट करायचे असेल तर द फर्स्ट लिमिटेशन इज नो टाइम डिपेंडंट व्हॅरिएबल इज रिक्वायर्ड. इट्स मस्ट, कारण आपली जे सगळे प्रिडिक्शन आहे ते टाइम डिपेंडंट आहे. त्यामध्ये कॉन्स्टंट इंटरवल पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल मी सांगतोय की मी ना मंथली जे काय व्हॅल्यू आहे ती टाइम पिरियड माझा मंथली येतो. सो ऑब्वियसली स्टार्ट द जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. ओके, आणि मध्येच कुठेतरी मी ना 2027 आणतोय. हे सगळे 2024चे आहेत. डायरेक्ट 2027 पुढे झालं, डायरेक्ट चालू 2000 अगेन 35, 2035, 2040. आय थिंक देर इज नो द कॉन्स्टंट इंटरवल. इफ यू चेक दोज आर व्हॅल्यू मंथली, आणि हे तर पुढे ना इयरचे भरपूर मोठे गॅप होत जातात. सो आय थिंक दोज थिंग्स आर नॉट विथ द कॉन्स्टंट इंटरवल. कॉन्स्टंट इंटरवल म्हणजे मंथली असेल तर पूर्ण मंथली पाहिजे, विदिन अ सेम गॅप और विदिन अ सेम डिस्टन्स. इयरली असेल तर इयरली विदिन अ सेम गॅप और द सेम डिस्टन्स. राईट, त्यालाच तुम्ही कॉन्स्टंट इंटरवल म्हणतात. पहा, इंटरवल मे बी मायक्रोसेकंड्स असेल, सेकंड्स असेल, मिनिट्स असेल, आवर्सचं असेल, डेचं असेल, वीकचं असेल, मंथली असेल, क्वार्टर असेल, इयर असेल, डिकेड असेल किंवा सेंचुरी असेल. व्हॉट एव्हर बी इंटरवल कॅन बी. ओके, इम्पॉर्टन्स. सो इम्पॉर्टन्स इज द बिझनेस अंडरस्टँडिंग अँड द फोरकास्ट. याचा म्हणजे टाइम सिरीज इम्पॉर्टन्स काय? फर्स्ट, बिझनेस अंडरस्टँडिंग अँड द फोरकास्ट. अंडरस्टँडिंग द पास्ट बिहेवियर, then plan the future and evaluate the current accomplishment. क्लिअर आहे? यामध्ये डाऊट असेल तर सांगा, मी एक्सप्लेन करतो. 4 टाइम सिरीजचं इम्पॉर्टन्स. कोणी म्हणत असेल का शिकलात किंवा का गरजेचं आहे,
किंवा विच वॉट आर द बेनिफिट्स किंवा इम्पॉर्टन्स, तर त्या केसमध्ये ह्या 4 गोष्टी सांगू शकता तुम्ही. क्लिअर? क्लिअर. नाव कमिंग टू द नेक्स्ट, कॉम्पोनंट्स ऑफ टाईम सिरीज. टाईम सिरीजचे कॉम्पोनंट्स पहा. सो आय थिंक मेकॅनिकलमध्ये या गोष्टी झाल्यात, प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये बाकीच्यांना मला माहिती नाही. ठीक आहे, प्रोडक्शन और क्वालिटी दोघांपैकी कुठेतरी झालेत. ठीक आहे. सो डिग्रीला ओके, कॉम्पोनंट्स ऑफ टाइम सिरीजमध्ये टोटल 4 कॉम्पोनंट्स आहेत. फर्स्ट इज ट्रेंड, सेकंड इज सीझनलिटी, देन थर्ड इज इरेग्युलरिटी अँड फोर्थ विच इज मध्ये सायकलिंग. ओके, मी एक्झाम्पल देतो, यावरनं क्लिअर होऊन जाईल. ओके, सो मला सांगा, ज्या काय अम्ब्रेलाज असतात, अम्ब्रेलाचा सेल विंटर, समर और रेनी सीझनमध्ये जास्त असेल. उन्हाळ्यात, पावसाळ्यात फक्त. अरे मी काय म्हणतो, उन्हाळ्यात होईन का नाही माझा प्रश्न दुसरा. एक क्वेश्चन तेव्हा संपला. लेट नाही, काहीच सेल होणार नाही. कमी होतील. होऊ कमी शकतो. होतील. Temperature कमी होईल. एक जण. होईल सर, ओके, ठीक आहे. होईल सर, 10-20%. ठीक आहे, ओके, फाईन. सेकंड, नो व्हॉट कॅन से, जे स्वेटर्स वगैरे आहेत त्याचा सेल कधी जास्त असेल? विंटर मध्ये. राईट. बाकी कोणत्या सीझनमध्ये? रेनी रेनीमध्ये ना, रेनीमध्ये रेनकोट. कोल्ड असतं ना तेव्हा पण येस, थोडंफार. बट दॅट इज रिअर ॲझम्पशन. पण पावसाळी स्वेटर घालून शक्यतो कमी आहेत केसेस. ओके, बट ठीक आहे, आय कॅन कन्सिडर. ओके, सो यावर तुम्हाला काय कळलं किंवा ना सीझननुसार ना गोष्टीच्या सेलवरती इम्पॅक्ट पडतोय. राईट? येस. येस. सो आता मला सांगा, जर कोणी ना फक्त हेच विकत असेल, कोणी रेनकोट तो विकत असेल, तर त्याचा अर्थ फक्त ना त्याने 4 महिने काम करायला पाहिजे आणि 8 महिने निवांत बसायला पाहिजे. राईट? सो दे आर नॉट फोकसिंग ऑन अ सिंगल थिंग, की फक्त स्वेटरवरती आपलं किंवा रेनकोटवरती काम चालते, तर फक्त 4 महिने सीझनमध्ये काम करायचं आणि बाकी दुकान बंद ठेवायचं. सो आय थिंक बाकीचे जे काय 4 महिने धंदा करून बाकीचे जे 8 महिने आहेत ना, त्याचा रेंट त्यालाच भरायचा आहे. ओके, सो यामध्ये एक गोष्ट तर क्लिअर झाली की तुम्हाला सीझनचा इम्पॅक्ट सेलवरती डिरेक्टली और इनडिरेक्टली नक्की होतं. क्लिअर? येस सर. ओके, त्यानंतर पहा, आणखी सेलवरती ट्रेंड्सचा पण इम्पॅक्ट होतोय. ओके, सो जस्ट ॲझ्युमिंग एखादा द फॅशन ब्रँड किंवा काही पकडा. ओके, ज्यामध्ये ना ट्रेंड्स नेहमी मार्केटमध्ये बदलत राहतात. ओके, इफ यू टेक आता जेन झेड जर पकडत असाल तर त्यांचे ट्रेंड्स किंवा क्लॉथिंग ना स्टाईल पूर्ण सगळे वेगळे. 90sवाल्यांचे घेत असाल तर ते त्यांचे ट्रेंड्स पूर्ण किंवा त्यांची फॅशन स्टाईल पूर्ण वेगळी होती. त्याच्या अलीकडे आणखी येत असाल तर म्हणजे इफ यू सी ना ट्रेंड्स चेंज होत राहतात. हे फक्त मी एक्झाम्पल दिलं की फॅशनचे ट्रेंड्स ना कसे चेंज होत राहतात जनरेशन टू जनरेशन. आणि सी अगोदर तर जस्ट कमिंग टू झारासारखे ब्रँड ना मार्केटमध्ये येणे अगोदरची गोष्ट आहे. त्यावेळेस ना आय थिंक जे काय फॅशन ट्रेंड्स किंवा जे काही क्लॉथिंग फास्ट फॅशन म्हणतात आता सध्या त्याला, तेव्हाच ना आय थिंक ते लोक वर्षाला काय थिंक महिन्याला, आय एम नॉट शुअर, बट महिन्यातून एखादी दुसरी डिझाईन ते हे काहीतरी करायचे. ओके, सो देअर आर की आज जर एखादं डिझाईन लॉन्च झालं असेल ना तर ते कमीत कमी मार्केटमध्ये येईल किंवा एंड युजर किंवा एंड कस्टमरपर्यंत येईल. इट विल टेक टाईम अप टू लाईक 15 days और 30 days. बट एक ब्रँड असा पण आहे शीन नावाचा, जो चायनीज ब्रँड आहे, जो दिवसाला नाही म्हणलं तरी 1000+ डिझाईन बनवते. ओके, आणि आज डिझाईन बनलं की ते एक दिवसामध्ये किंवा मोर दॅन लेस दॅन 2 days किंवा लाईक यू कॅन से जवळ असेल तर विदिन फ्यू आवर्स ते डिझाईन कस्टमरपर्यंत डिलिव्हर करणारच. शीन, SHIEN काय SHEIN समथिंग आहे. शीन नावाचा एक चायनीज ब्रँड आहे जो फास्ट फॅशनमध्ये काम करतोय. सो त्यांचं काम हे आहे की एवढी फास्ट फॅशन आहे की दिवसाला नाही म्हणलं तरी 1000+ डिझाईन ते लॉन्च करतात. दिवसाला म्हणतो, इयरली किंवा मंथली म्हणत नाही. सो इंडियामध्ये ना लाईक आता जे काय फास्ट फॅशन ब्रँड आहेत आता ते लाईक मंथली 15 days डिझाईन लॉन्च करतात. बट शीनसारखा ब्रँड आहे जो डेली कितीतरी डिझाईन्स लॉन्च करतो. 1000+ आय एम टेलिंग. त्यांचा एक फिगर आहे आकडा 13,000 और समथिंग, आय एम नॉट शुअर, बट 1000+ आय कॅन से. सो दॅट्स वाय आज जो काय मार्केटमध्ये ट्रेंड आहे तो उद्या राहत नाही. सो द शीन वॉट्स गेटिंग द बेनिफिट ऑफ दॅट
की ट्रेंड्स ना मार्केटमध्ये बदलत राहतात. सो ते ट्रेंड्सनुसार गो करतात किंवा ना नवीन ट्रेंड्स इन्व्हेंट करतात आणि ऑबियसली त्यामुळे त्यांचा बेनिफिट काय, जे काही करंट ट्रेंड आहे तुमच्याकडे, सो हा तुमचा लॉंग टर्म नाही, राईट. सो त्यात त्यामध्ये तुमच्या स्टॉकमध्ये किंवा ना इन्व्हेंटरी करण्यात काही अर्थ नाही. फास्ट फॅशन ब्रँड आहे त्यामुळे आज किंवा ना फास्ट फॅशन क्लॉथिंग आहे, आज जी आहे ती उद्या राहील यात गॅरंटी नाही. ओके, सो पॉईंट नीड टू से और द पॉईंट नीड टू बी हायलाइट अगेन, ट्रेंड्स ऑल्सो मॅटर्स ऑन सेल. ओके, सपोज मार्केटमध्ये सगळे फास्ट फॅशन ब्रँड आलेत आणि तुम्ही जर जुने फॅशन घेऊन बसले असाल किंवा जुने कपडे जर घेऊन बसला असाल तर आय थिंक देअर आर व्हेरी रेअर चान्सेस की तास तुमचे सेल्स फिगर वरती येतील, राईट. तुमची कॉम्पिटिटर पुढे जाते. फाईन. सो इफ यू चेक द ब्रँड लाईक झारा, H&M किंवा भरपूर आहेत. सो गो देअर अँड एक्सप्लोर देअर. झुडिओ, ओके, तो पण फास्ट फॅशन ब्रँड आहे. तुम्ही आज झुडिओला जा आणि 15 दिवसानंतर जा, पूर्ण कपडे किंवा स्टॉक ना चेंज झालेला दिसेल. ओके, सो दॅट्स द रिझन की हे ना सगळ्या गोष्टी ट्रेंड्सनुसार किंवा यावरनुसार चालतात. सो इरेग्युलरिटी, आता ठीक आहे, एखाद्या गोष्टीना एक्सेप्शनल पण असू शकतील की सपोज सगळं काय व्यवस्थित चालू आहे, मध्येच कोविडसारखी काहीतरी सिच्युएशन येते. ओके, जो काय सगळं व्यवस्थित चालू होतं त्यातनं सगळं कुठेतरी गॅप पडेल किंवा ठप्प होतील सगळे काम. ओके, सो सच टाईप्स ऑफ द ऑब्स्टॅकल ऑर द प्रॉब्लेम आय कॅन से द इरेग्युलरिटी. कारण हे सांगून येत नाहीत प्रॉब्लेम की कोविड येणार आहे. ओके, माइट बी देअर आर सम ना की म्हणजे ते लक्षणं वगैरे दिसून येते, त्या वेगळ्या गोष्टी आहेत. बट आय एम टेलिंग द जेनरिक टर्म, ओव्हरऑल टर्म, की कुणाला माहिती होतं का कोविड येईन आणि सगळं ना एकदम खाली होऊन जाईल? माहिती होतं? नॉट. ओके, सपोज कुठं ना फ्लड येणार आहे, कुणाला माहिती आहे? नाही. ओके, सो दोज आर ना इरेग्युलरिटीज, दोज कॅन ऑल्सो अफेक्ट ऑन सेल्स. तुम्हाला माहिती आहे कोविडमध्ये सगळं बंद होतं, सेल्स फिगर पण खाली असतील लोकांच्या, कारण दुकान बंद होते. ज्या अति आवश्यक सेवा असेल त्या चालू होत्या. बट बाकीचं आय एम टेलिंग, मी सुरुवातीलाच म्हटलं की फक्त सिंगल गोष्टीवरती फोकस करू नका, मी ब्रॉड टर्मवरती सांगतो. सो ऑब्वियसली इरेग्युलरिटीज आर देअर, मीन्स लॉस ऑफ सेल्स इज ऑल्सो देअर. टॉकिंग अबाउट द फोर्थ पॉईंट विच इज नथिंग बट द सायकलिक मीन्स जस्ट ॲझ्युम करा, सपोज 2004ला रिसेशन आलं होतं, ॲझ्युम इट. सो परत 4 वर्षांनी रिसेशन आलं 2008ला. ओके, परत 4 वर्षांनी रिसेशन आलं 2012ला, परत 4 वर्षांनी रिसेशन आलं 2016ला. मला सांगा आता पुढचं रिसेशन कधी येईल? गेस. 2020. राईट. सो व्हॉट डू यूज की सायकलिक पॅटर्न तुम्हाला दिसला 4 वर्षानं, आणि पुढलं ऑबियसली किंवा प्रेडिक्शन की पुढलं जे रिसेशन असेल ते 4 वर्षाला असेल. क्लिअर? येस. सो हे जे काय तुम्ही पाहिलं तेच फक्त आता डायग्रामच्या फॉर्ममध्ये तुम्ही पाहाल. सो ट्रेंड्स, ओके, सो ट्रेंड्स अप डाऊन होत राहतात. ओके, मी मगाच क्लॉथिंग ब्रँडचं एक्झाम्पल दिलं होतं. सो ट्रेंड्स असे काही चालतात, राईट, फिक्स नसतात, त्यामध्ये व्हॅरिएशन्स आर दिअर इन ट्रेंड्स. ओके, सो आता ट्रेंड्स पहा, अपवर्ड्स असतील, डाऊनवर्ड्स असतील. हे तुमचे अपवर्ड्स ट्रेंड्स आहेत, हे डाऊनवर्ड्स आहे त्याच्या खाली, जस्ट वेट, हे डाऊनवर्ड्स ट्रेंड्स आहेत. ओके, आणि लास्टला आहे ते स्टेडी ऑर द स्टेशनरी ऑर द हॉरिझॉन्टल ट्रेंड्स. ठीक आहे, देन नेक्स्ट, जस्ट वेट. ओके, दॅट्स ऑल अबाउट द ट्रेंड्स. नेक्स्ट, just wait, it's getting stuck. Okay, the second one is seasonality. मगाशी मी जे काही एक्झाम्पल दिलं सीझनचं. ओके, सो लाईक रिपीटिंग द पॅटर्न विथ रिस्पेक्ट टू ड्युरेशन. ओके, किंवा रिपीटिंग अ पॅटर्न विथ रिस्पेक्ट टू सीझन. ओके, सीझननुसार किंवा काहीतरी ड्युरेशन आहे त्या ड्युरेशननुसार तोच पॅटर्न परत फॉलो होतोय. ओके, सो यू कॅन सी शॉर्ट ड्युरेशन, लॉंग ड्युरेशन, तुम्ही काय रेंजेस दिलेत आकड्यांच्या. ओके, आणि हा तुमचा लॉंग ड्युरेशन आहे, हा तुमचा कंप्लीट लॉंग ड्युरेशन आहे. हा जर चेक करत असाल आणि मध्ये छोटे जर ग्राफ चेक करत असाल तर तोच पॅटर्न परत होतोय. राईट. हो सर. सेकंड एक्झाम्पल, सेल ऑफ आईस्क्रीम. ऑब्वियसली हायेस्ट सेल असेल समरमध्ये, बरोबर? ओके, सो आय एम ॲझ्युम केलं हा ग्राफ ना हायपोथेटिकल आहे. ओके, बट काही गोष्टी रिअल लाईफशी मॅच होतात. सो समरमध्ये हायेस्ट असेल, त्यानंतर रेनीमध्ये डिक्रीज होतोय, परत विंटरमध्ये सगळ्यात कमी होतोय, परत समर आला की आणखी वरती जातोय, परत रेनीमध्ये कमी होतोय, विंटर आला की एकदमच कमी होतोय, परत हेच ना सायकल पुढे चालू राहते. सो यावरून काय गोष्ट तुम्हाला शिकायला भेटली?
फिक्स पॅटर्न. राईट, काहीतरी फिक्स पॅटर्न आहे की सीझन वाईज ना गोष्टी चेंज होत राहतात किंवा सीझन वाईज सेलवरती इम्पॅक्ट होता आईस्क्रीमच्या. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट द सीझनॅलिटी. So I can say that repeating some pattern over some period of time or some season of time. Third one is irregularity. मी जे आता एक्झाम्पल दिलं. So I can say it can be noise, residual or unsymmetrical event. It's for short duration, not repeating the same pattern. कोविड फक्त तेव्हाच आला होता, परत परत तो येत नाही. ओके, प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक 5 वर्षाला येईन असं नाही, तो कधीतरीच येईल. It happens due to the unplanned or the unexpected events. Best example is the COVID-19 situation, any war or the natural disaster. Irregularity हे फिक्स नाही, सगळं नॉर्मल चालू असताना कधी अचानकच काहीतरी येतं आणि पूर्ण बदलून टाकते. सो इट्स कॉल्ड ॲज इरेग्युलरिटी. सायकलिक, जे आताशी मी एक्झाम्पल सांगितलं, सपोज 4 याचा मी गॅप देत असेल तर ऑब्वियसली नेक्स्ट रिसेशन 4 नसेल, पुढला ना ॲटोमॅटिकली बनते प्लॉट. ओके, देर इज सायकलमध्ये फिक्स पॅटर्न नाही की लाईक असंच यायला पाहिजे, बट या इट विल कम. आणि हे पण सांगतो आता 4 वर्षाचं आपलं बोलणं चालू होतं, पण पॉसिबलच नाही की 4 वर्षात आलंच पाहिजे 100%. मी पण शुअर नाही, फक्त मी ना प्रिडिक्शन देतोय. गॉट इट? की सपोज एक वर्षासाठी आलं होतं, नंतर 3 वर्ष आलं, नंतर 8 वर्ष आलं, पुढे पण हाच ट्रेंड फॉलो होणार. ओके, रिसेशनचा. बट एक्झॅक्ट 100% आय एम नॉट शुअर याच वर्षी यायला पाहिजे, ते माझं प्रेडिक्शन आहे. राईट? नाव स्टेशनरिटी. ओके, in time series we assume that the data is stationary, means it's same, equal, stagnant or the table. Okay, data stationary म्हणजे काय? Mean or variance, it's a constant, म्हणजे data stationary. Okay, so I have also mentioned here mean and the variance is constant for over period of time. It does not vary too much. It's nothing but the stationary data. जे आपण नेहमी सांगतो तेच आहे. डेटा सायंटिस्ट आर गुड स्टोरी टेलर. हे एक्स्ट्रा अदर दॅन सिलेबस. ओके, कॉन्टॅक्ट विथ द वर्किंग प्रोफेशनल अबाउट देअर रुटीन. ओके, कुठल्या थिंक कोणत्या तरी बॅचला मी पॉईंट दिले होते. ओके, तुम्हाला जर म्हणजे कळायचं असेल किंवा जाणून घ्यायचं असेल ना की रिअल लाईफमध्ये ना डेटा सायंटिस्ट काय करतात किंवा त्यांची लाईफ कशी आहे, सो सेकंड पॉईंट त्यासाठी होता. आणि फर्स्ट जर तुम्हाला तसं बनायचं असेल तर काही क्वालिटीज किंवा काही पॉईंट्स सांगितले, त्यातला एक हा पॉईंट होता, डेटा सायंटिस्ट आर गुड स्टोरी टेलर. सेकंड क्वेश्चन, वेन यू शुड नॉट यूज टाईम सिरीज. ओके, टाईम सिरीज तुम्हाला कुठं वापरतात नाही किंवा कुठं वापरायची नाही. फर्स्ट, जर इथं टाईम इंटरवल कॉन्स्टंट नसेल तर. सेकंड, व्हॅल्यू जर कॉन्स्टंट नसतील तर, किंवा त्यात जर ट्रेंड वगैरे काय सापडत नसेल तर त्या केसमध्ये. आता पहा, 3 पॅरामीटर्स आहेत ज्याला PDQ म्हणतात टाईम सिरीजमध्ये. PIF विच इज रिलेटेड विथ A, R ऑटो रिग्रेसिव्ह, D फॉर ऑर्डर डिफरन्सिंग, Q फॉर MA मूविंग ॲव्हरेज. स्टेशनरिटी रिक्वायर्ड ओनली दिस पिरियड. डेटामध्ये स्टेशनरी फक्त PDQ व्हॅल्यू कॅल्क्युलेट करेपर्यंतच पाहिजे. त्यानंतर एकदा काय डेटा स्टेशनरी झाला किंवा PDQ व्हॅल्यू कॅल्क्युलेट झाल्या तर त्यानंतर देर इज अ नो नीड टू द स्टेशनरिटी. पाहूत आपण पुढे आहे ते. टू चेक द डेटा स्टेशनरी ऑर नॉट. नोट, वी रिक्वायर्ड स्टेशनरी डेटा ओनली अप टिल द पॉईंट ओनली देअर लाईक आय कॅन से टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू. ओके, जोपर्यंत तुम्हाला PDQची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहेत ना तोपर्यंत तुम्हाला स्टेशनरी डेटा लागेल. वन्स वी फाइंड आउट द PDQ पॅरामीटर्स और द PDQ व्हॅल्यूज फॉर ट्युनिंग द मॉडेल, देन मॉडेलिंग वी यूज ओनली द ओरिजिनल डेटा सेट. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे टाईम सिरीजमध्ये, लक्षात असू द्या. ओके, ज्यावेळेस तुमचा डेटा स्टेशनरी आहे त्यावेळेस काय करतात पहा. DF ऑफ कॉलम 1 तुमचा डेट असेल, DF ऑफ कॉलम 2 तुमचा सेल असेल, 2 कॉलम आहे. फॉर PDQ इज इक्वल्स टू DF असेल, फॉर मॉडेल इज ऑल्सो DF असेल. ओके, कारण ऑलरेडी डेटा स्टेशनरी आहे सो त्यामुळे तिथं काय गरजच नाही. आणि सपोज मी म्हटले डेटा जर स्टेशनरी नसेल तर यू कॅन क्रिएट द स्टेशनरी डेटा. पण कधी करतो, अंटिल कोणत्या स्टेपपर्यंत करतो, जोपर्यंत तुम्हाला PDQच्या व्हॅल्यू कॉन्स्टंट जोपर्यंत तुम्हाला PDQची व्हॅल्यू भेटत नाही तोपर्यंत तुम्ही ना याला जाता डेटा स्टेशनरी यूज करतात. ओके, इथं क्लिअरली मेन्शन केलं, परत मी लाईन हायलाईट करतोय. वी रिक्वायर स्टेशनरी डेटा ओनली अप टिल द पॉईंट ओनली. कोणत्या? या पॉईंटपर्यंत फक्त डेटा स्टेशनरी पाहिजे.
PDQ पर्यंत. तिथं भरपूर मेथड आहेत डेटा स्टेशनरी फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी, सो त्यापैकी कोणती पण एक चूज करू शकता. पण जो काय डेटा आहे किंवा जे काही स्टेशनरी डेटा आहे ती फक्त पॅरामीटर कॅल्क्युलेट करेपर्यंतच यूज करणार. मी 2-3 वेळेस पॉईंट हायलाईट केले म्हणजे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ओके, या स्टेपपर्यंतच तुम्ही फक्त स्टेशनरी डेटा यूज कराल, त्याच्यानंतर पुढे ओरिजिनल डेटा यूज कराल. हायलाईट करा 100 वेळेस, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत टाईम सिरीजमध्ये. पी व्हॅल्यू असेल किंवा या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, डेफिनेटली असं. ओके, वेन DF इज नॉट स्टेशनरी, ज्या DF स्टेशनरी नसेल त्यावेळेस. ओके, सो कॉलम 1 असेल डेट, कॉलम 2 तुमचा सेल असेल आणि तुम्ही आणखी कॉलम क्रिएट कराल जो की न्यू कॉलम असेल. सो तुम्ही कशासाठी करतात? प्रेडिक्शनसाठी. अरे प्रिडिक्शन आपलं बोललंच नाही, आपण म्हणतो डेटा नॉट स्टेशनरी आहे. ओके, जर स्टेशनरी असेल तर तुम्हाला थर्ड कॉलम क्रिएट करायची गरज नाही. डेटा जर नॉट स्टेशनरी असेल तर यू विल गो फॉर थर्ड कॉलम. सो समजते? जो काय आपला थर्ड कॉलम आहे तो डेटा स्टेशनरी फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी करतो. ओके, आहे पुढे त्या गोष्टी. सो न्यू DF इज इक्वल्स टू DF ऑफ डेट कॉमा न्यू फीचर फॉर PDQ व्हॅल्यू. सी न्यू डेटा फ्रेम तुमची काय असेल तर DF ऑफ डेट आणि तुमचा जो काही नवीन कॉलम किंवा नवीन फीचर आहे तो. ओके, आणि फॉर PDQ साठी तुमचा नवीन कंप्लीट DF तुम्ही कॉल कराल किंवा यूज कराल फॉर PDQ पर्पज. लास्ट बट नॉट द लिस्ट, डेटा सायंटिस्टना काही क्वालिटीज मेन्शन केल्यात. कॉन्फिडन्स, स्टोरी टेलिंग, पर्सेस ऑफ माइंड. बट रिमेंबर वन थिंग, स्मॉल स्टेप्स ऑल्सो इम्पॉर्टंट. दररोज तुम्ही हे काय जे काय मी क्वालिटीज सांगितल्या त्यापैकी एकावरती छोट्या छोट्या स्टेप घेत असाल ना तर एके दिवशी नक्की त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतील. ओके, लेट इट बी. फॉर मॉडेल DF ऑफ डेटा कॉमा सेल, इट्स युअर ओरिजिनल डेटा. फुट नोट, फाइंड आउट द PDQ पॅरामीटर, data should be stationary. Okay, for modeling use original whether it is stationary or not. जर PDQ पॅरामीटर कॅल्क्युलेट करायचे असेल तर तुम्हाला डेटा स्टेशनरी पाहिजे आणि नसेल तर तुम्ही स्टेशनरी करता आणि तो डेटा यूज करता कधीपर्यंत? PDQची व्हॅल्यू फाइंड आउट करेपर्यंत. एकदा का तुम्हाला PDQची व्हॅल्यू भेटला यू कॅन गो विथ द ओरिजिनल डेटा सेट. फॉर मॉडेलिंग यू विल यूज द ओरिजिनल डेटा सेट. ओके, वेदर इज स्टेशनरी ऑर नॉट. क्वेश्चन्स आहेत काय इम्पॉर्टंट जे काय आता सेशन झालं त्यावरती. What are the components of time series in detail? They can ask. When we use ML and when we use the time series. Okay. What is the difference between the univariant and multivariant? Okay. So those are the basics of time series analysis. Clear? जर तुम्हाला मॉडेल चेक करायचं असेल टाइम सिरीज वरती, तुम्हाला अल्गोरिदम जर पाहायचे असेल तर बेटर डील विथ द मॉडेल. मी डेटा सेट सांगितलाय, बियर प्रोडक्शन डेटा सेट. You can go through the Kaggle, तुम्हाला डेटा सेट तिथं मिळेल. सो तो डेटा सेट यू कॅन एक्सप्लोर इट. ओके ओके सर. सो एनी क्वेश्चन्स, एनी डाउट्स? नो क्वेश्चन सर.